नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BA तृतीय वर्षासाठी शेवटचा असलेला जो विचारवंत आहे हर्बर्ट सायमन, आणि हर्बर्ट सायमनच्या संदर्भात आपण काल निर्णय प्रक्रिया या विचारसरणीच्या संदर्भात आपण विचार केलेला होता. सिलेबसच्या संदर्भात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांनी 2 मुद्दे या ठिकाणी लावलेले आहेत. एक निर्णय प्रक्रिया आणि एक संसूचन, त्यालाच इंग्रजीमध्ये कम्युनिकेशन असं म्हणायचं. मित्रांनो, निर्णय प्रक्रियेच्या संदर्भात आपण बरीचशी माहिती कालच्या तासिकेमध्ये घेतलेली आहे. आजच्या या तासिकेमध्ये आपण सायमनचे संसूचनाविषयीचे विचार या ठिकाणी पाहणार आहोत. तर संसूचन सायमन यांनी निर्णय प्रक्रियेबरोबरच प्रशासनात संसूचनेचेही महत्त्व अतिशय महत्त्वाचे मानले आहे आणि संसूचनाच्या माध्यमातून संघटनेतील निर्णय, आदेश, त्या संघटनेची उद्दिष्टे, संघटनेची कार्य, प्राधिकार, जबाबदाऱ्या यांची माहिती संघटनेतील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवली जाते. मित्रांनो, त्यामुळे काय होतं माहितीये का की संसूचनाचे माध्यम जेवढे प्रभावी असेल तितके संघटनेची कार्यक्षमता ही वाढत जाते. संसूचन हे संघटनेतील परस्पर संबंधांना जोडणारा महत्वाचा अशा प्रकारचा दुवा आहे. सायमनच्या मते संसूचन ही एक औपचारिक स्वरूपात अशी प्रक्रिया आहे की ज्याद्वारे निर्णयाचे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे प्रसारण होते. थोडक्यात संसूचन म्हणजे विचार, माहिती, सूचना आणि भावनांचे देवाणघेवाण होय. आता संसूचनाच्या संदर्भात ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना त्यांनी संसूचनाचे 2 प्रकारात विभाजन केलेलं आहे. एक औपचारिक संसूचन आणि दुसरं आहे अनौपचारिक संसूचन. आता संघटनेत जेव्हा कायद्यानुसार लेखी भाषेत संपर्क साधला जातो तेव्हा त्यास औपचारिक संसूचन असे म्हणतात. जसे कायदे आणि नियम, आणि कायदे आणि नियमाच्या माध्यमातून लेखी परिपत्रके व इतर प्रकारचा पत्रव्यवहार या ठिकाणी केला जातो. आता हे झालं औपचारिक संसूचनाच्या माध्यमातून. परंतु अनौपचारिक संसूचन कशा पद्धतीचं असतं याचाही आपल्याला या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे अनौपचारिक संसूचन ज्यावेळी कोणतीही सूचना
किंवा निर्णय तोंडी स्वरूपात दिले जातात त्यास कायदा किंवा नियमाचा आधार नसतो व लेखी स्वरूपही नसते, त्यास अनौपचारिक संसूचन असे म्हणतात. हालाकी दोन्ही संसूचन प्रशासनामध्ये महत्वाचे असतात. लेखी स्वरूपाचं संसूचन तर कोणीही मानेल, पण अनौपचारिक स्वरूपाचं संसूचन जे आहे हे वरिष्ठ अधिकारी ज्यावेळेस कनिष्ठ अधिकारीला देत असतात त्यावेळेस वरिष्ठ अधिकाऱ्याचं असलेली प्रतिमा ही चांगल्या प्रकारची असायला पाहिजे. त्याच्या शब्दाला त्या ठिकाणी मान आणि सन्मान द्यायला पाहिजे. ती प्रशासकीय व्यक्ती सर्वात महत्वाचं म्हणजे प्रत्येक व्यक्तीला आपलंसं मानलं पाहिजे. त्यांच्या इच्छा, त्यांच्या आशा, त्यांच्या अपेक्षा, त्यांच्या आकांक्षा आणि त्यांच्या भावनांची कदर केली पाहिजे. तर कनिष्ठ कर्मचारी वरिष्ठांनी दिलेल्या मौखिक आदेशाचं पालन करत असतात. आदेशाचे पालन तर सर्वच करत असतात, परंतु कोणी नाइलाजाने करतात तर कोणी लाचारीने करत असतात. मग अशा गोष्टीचा विचार करत असताना त्या अनौपचारिक पद्धतीचा विचार केला तर त्यामध्ये सुद्धा त्यांनी 3 प्रकारच्या दिशेनं अनौपचारिक स्वरूपाची संसूचन हे या ठिकाणी घडत असते. आता अनौपचारिक संसूचन कशा पद्धतीचं आहे? पहिलं आहे अधोगामी संसूचन, डाउनवर्ड कम्युनिकेशन म्हणायचं त्याला. याचा अर्थ असा, यामध्ये काय म्हणता येईल आपल्याला की संघटनेत वरिष्ठ पातळीवरील निर्णय घेतल्यानंतर ते कनिष्ठ पातळीवर कशा पद्धतीने त्याची अंमलबजावणी करता येईल हे वरिष्ठ अधिकाऱ्याकडून वरिष्ठ अधिकाऱ्याची अपेक्षा असते. त्यामध्ये वरिष्ठ कार्यासाठी आज्ञा सूचना ह्या दिल्या जातात, तेव्हा त्यास अधोगामी संसूचन असे म्हटले जाते. आणि यामध्ये संसूचनाची दिशा शिखराकडून तळाकडे जात असते, म्हणजे वरच्या स्तरापासून खालच्या स्तरापर्यंत. अधोगामी संसूचन ह्याला अपवर्ड कम्युनिकेशन म्हणायचं. जेव्हा संघटनेतील संसूचनाची दिशा तळाकडून शिखराकडे जाते, म्हणजे खालून वरच्या लेवल पर्यंत जात असते, तेव्हा ते ऊर्ध्वगामी संसूचन असते. कनिष्ठाकडून निर्णयाची कितपत अंमलबजावणी झाली हे वरिष्ठांना वरचेवर कळावे लागते, किंवा वरिष्ठाकडून मागवलेली माहिती आकडेवारी कनिष्ठाकडून कळविली जाते, त्यास ऊर्ध्वगामी संसूचन घडते. तिसरं त्याने सांगितलेलं आहे पार्श्वगामी संसूचन. त्याला काय म्हणायचं? लॅटरल कम्युनिकेशन्स. पार्श्वगामी म्हणजे समांतर लेवलचं असलेला, जेव्हा समांतर दिशेने किंवा संघटनेतील एकाच स्तरावर अधिकारी
कर्मचारी यांच्यात विविध माहिती अहवाल यांची देवाणघेवाण होते तेव्हा त्या प्रकारच्या प्रक्रियेस पार्श्वगामी संसूचन असे म्हटले जाते. म्हणून या ठिकाणी काय म्हटलं जातं की संघटनेत संसूचनाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी अनेक साधनाचा उपयोग हा केला जातो. यात 3 भागात त्याचे वर्गीकरण करण्यात येते. श्राव्य साधन, दृश्य श्राव्य साधन आणि दृश्य साधन या इत्यादीचा वापर केला जातो. सायमन संसूचनाच्या अडथळ्यावर प्रकाश टाकताना म्हणतात की आता ही संदेशाची भाषा कशा प्रकारची असावी, तर संदेशाची भाषा कठीण असणे, परस्पर विश्वासाचा अभाव, इच्छेचा अभाव, संघटनेचा मोठा आकार, संसूचनाची साधने योग्य प्रकारे न हाताळणे, कर्मचाऱ्यांची वाढती संख्या इत्यादी कारणामुळे संसूचनात अनेक प्रकारचे अडथळे हे निर्माण होतात. मित्रांनो, संसूचनात अनौपचारिक साधनाचा वापर केल्यामुळे या अडचणी ह्या नेहमी निर्माण होत असताना आपल्याला दिसून येतात. त्यामुळे अनौपचारिक साधनाचा वापर केल्यास बऱ्याच अडचणी या ठिकाणी दूर होण्यास मदत होत असते. त्याचबरोबर स्पष्टता, सुसंगतता, पर्याप्तता, परिपूर्णता, एकवाक्यता, वक्तशीरपणा, लवचिकता, स्वीकारता असल्यास संसूचन प्रभावी ठरते. आणि सायमनच्या मते संघटनेतील संसूचनाची प्रक्रिया व्यवस्थित पार पाडण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणं हे अत्यंत गरजेचं असतं असंही त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे सायमन यांच्या गोष्टीचा विचार करत असताना या संघटनेमध्ये जे संदेशवहन होत असतं, ज्या गोष्टी घडत असतात, त्या गोष्टीचा सुद्धा या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे. कारण का संघटनेतील जे काही प्रशासकीय व्यक्ती आहे, ही प्रशासकीय व्यक्ती केवळ लेखी स्वरूपातच आदेश द्यावं अशा प्रकारचं काही सांगता येत नाही, किंवा द्यावंच असं काही नाही. तर तोंडी स्वरूपामध्ये काही आदेश हे लेखी स्वरूपातच असतात. कारण वेगवेगळे परिपत्रक, वेगवेगळे GRs, वेगवेगळे तातडीचे असलेले GRs आणि वेगवेगळ्या प्राधिकरणाकडून आपल्याला हे मिळत असतात आणि त्यांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करावी लागते. म्हणजे अनौपचारिक संसूचन ही महत्वाचं आहे आणि औपचारिक संसूचन ही महत्वाचं आहे. परंतु सर्वात प्रभावकारी असलेला जो काही संदेशवहन आहे, हा संदेशवहन म्हणजे अनौपचारिक संदेशवहन असं सायमन या ठिकाणी म्हणत असतं. म्हणून सायमन यांचे कम्युनिकेशन वरचे जे काही विचार आहेत, म्हणजे संदेशवहनाच्या संदर्भात असलेले, म्हणजे संसूचनाच्या संदर्भात असलेले विचार, हे या ठिकाणी या तासिकेमध्ये हे संपत असतात. आणि इथे आपले असलेलं जे काही विचारवंत आहे, हे विचारवंत या ठिकाणी संपत. आणि हे 2 कन्सेप्ट आहेत, हे दोन्ही कन्सेप्ट तुम्ही नेहमी ऐकत राहा आणि त्याला पुन्हा तुम्ही जर ऐकत राहताल
तर परीक्षेच्या वेळेस यामध्ये अनेक प्रकारचे MCQ हे दडलेले आहेत आणि ते MCQ तुम्हाला स्वतःला तुम्ही जर ऐकलात तर त्या ठिकाणी काढता येतं. अशा पद्धतीने मी या ठिकाणी स्वीकारलेला आहे. म्हणून आपला हा थर्ड इयरचा असलेला 5वा सेमिस्टरचा दोन्ही पेपरचा जो काही सिलेबस आहे, हा सिलेबस या ठिकाणी संपतो. धन्यवाद.